तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी महोत्सवी सोहळ्याचा जो एरिया आहे तो 500 एकर मध्ये पसरलेला आहे। तर चला मी तुम्हाला दाखवतो। तर चला कोणत्या ठिकाणी कशाची व्यवस्था करण्यात आली आपण पाहूया। हा जो तुम्ही समोर पताका लावलेला मंडप तुम्ही पाहताय, हा 51 कुंडी महायज्ञ मंडप आहे। तर याच्यामध्ये रोज 51 यज्ञ पार पडतात। आणि हे जे पाहताय तुम्ही, हे जुनं स्टेज आहे। इथं दरवर्षी पुण्यतिथीच्या वेळेस स्टेज वगैरे लावायचे नाही, ते समोर सभा मंडप लावायचे। पण आता यावर्षी हा जो तुम्ही भव्य असा सभा मंडप पाहताय ना, हा बनवलाय। आणि या सभा मंडपाचा आकार हा 3.5 ते 4 एकर एवढा आहे। मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पण हा मंडप दाखवणार आहे। आणि या सभा मंडपाच्या बाजूलाच इकडं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता इथं रोज हजारो भाविक जेवण करतात, पण पूर्ण तालुक्यामधून प्रत्येक गावामधून रोज पंक्ती इथं येत आहेत। आणि पुरुष मंडळीप्रमाणेच पंक्तीमध्ये वाढ करण्याचं काम इथं महिला मंडळी पण पार पाडतायत। आता इथं हरिनाम सप्ताह पण चालू आहे 7 दिवस, त्यामुळं वेगवेगळ्या गावातून लोक डायरेक्ट इथे येऊनच राहतात। त्यामुळे बघा, ह्या सभा मंडपामध्ये लोक पण अशी छोटी छोटी दिसत आहेत, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता केवढा मोठा सभा मंडप आहे। आणि तरी पण पुण्यतिथीच्या दिवशी यामध्ये पण जागा पूर्ण नाही एवढे लोक इथे येतात। कीर्तन पार पाडल्यावर वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसिद्ध असे भजनी मंडळी इथे येतात। जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे पण नक्की सांगा। आणि 10 तारखेला या भव्य अशा पुण्यतिथीला तुमची हजेरी लावायला अजिबात विसरू नका।